तर शेवटच्या वेळेपर्यंत करवेरचा निकाल अगदी अटीतटीची ही लढत झाली. त्यात देखील बाजी मारली. तुम्ही काय सांगाल? नाही काय ही आतापर्यंतची चौथी निवडणूक आहे आमच्या या मतदारसंघातल्या निवडणुका शेवटच्या लढतीपर्यंत जात असतात आणि त्याचं कुठं बरोबर गणित घालायचं आणि कुठं बरोबर कमी जादा करायचं फक्त 19ला चुकलं आणि तिन्ही निवडणुकांमध्ये शेवटच्या 4 फेऱ्यापर्यंत आमचा निकाल लागत असतो. तसा हा मतदारसंघ तसा काँग्रेसच्या विचाराचा असणारा मतदारसंघ आहे. आपण बघितलं असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, जिल्हा दूध उत्पादक संघ असेल किंवा विविध विकास संस्था असेल, सहकाराच्या माध्यमातून हा मतदारसंघ तसा काँग्रेसच्या विचाराचा मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये आता तिसऱ्यांदा आम्ही भगवा फडकतोय. त्यामुळं ह्या लढती ह्या शेवटपर्यंत जात असतात. खरं तर कालचं तुमचं भाषण व्हायरल होतंय. अगदी आक्रमकपणे तुम्ही विजयी झाल्यानंतर भाषण केलं. कोण आडवं येते आता बघू. अशा पद्धतीनं काय इतका राग होता? काय नेमकं? राग नाही आहे. मी अजून आपल्याला सांगतो, मी प्रचाराच्या सुरुवातीलाच योगींच्या सभेमध्ये सांगितलं होतं की कोल्हापूरमधील काँग्रेसचा दहशतवाद हा संपुष्टात येणार आहे. अतिरेक केला की त्या ठिकाणी निश्चितपणे कुठंतरी त्याला लोक त्या चपराक मारण्याचं काम करत असतात. त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेष करून माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेतले सेक्रेटरी असतील, जिल्हा मध्यवर्ती सुपरवायझर असतील, जिल्हा दूध संघातील जरी आमचे संचालक तिथं आमचे माझे 2 असले तरी सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये या सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत त्या दूध डेअरीच्या सुपरवायझरच्या मार्फत दूध संस्थेमार्फत दूध नासायचं दूध तुम्ही काढून तुम्ही मतदान नाही केलं अनेक प्रकार करतात. या सगळ्या गोष्टी या मतदारसंघात चालतात. विशेष करून प्रत्येक माणसावरती दबाव आणायचा. विकास संस्थेमध्ये तुला कम मंजूर करून देणार नाही, तुला ज्याच्या आपल्या संस्थेमध्ये नोकर आहेत त्यांना परत नोकरीवर परत पाठवतो म्हणून सांगायचं. या सगळ्या दबावाखाली आणले जाते आणि मी तुम्हाला सांगितले हेच राजकीय लोक आहेत, हेच कोल्हापूर जिल्ह्याचे नेते माझ्या मतदारसंघाशी निगडीत आहेत आणि याचं दबावाचं राजकारण सातत्यानं चालू असते. म्हणून माझा आक्रमकपणा आहे. शेवटी लोकांना माहिती पाहिजे की त्यांना त्या ठिकाणी जर तुम्हाला कोण दबाव टाकला तर मी त्या ठिकाणी उभा आहे. मी रस्त्यावर लढाई करणारा एक कार्यकर्ता आहे. तर कोण दबाव टाकला तर मी त्याला सक्षमपणे त्याला विरोध करण्यासाठी तयार आहे. म्हणून मी याला आक्रमकता दाखवायची होती. नाहीतर मतदारांना किंवा नागरिकांना असं वाटतं की आमच्या मागे कोण नाहीच आहे. जनतेच्या मागे मी ठामपणे उभा आहे.